आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. काँग्रेस नेते माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय. पाटील यांचे मंगळवारी निधन झाले. यानंतर मान्यवरांनी त्यांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी रीघ लावल्याचं पाहायला मिळालं. राजकीय नेते मंडळी देखील मोठ्या संख्येने डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी सकाळी डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच त्यांच्या आठवणींना देखील या वेळेला उजाळा दिलाय. आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा दिवस आहे. कारण पद्मश्री डी.वाय. दादांचे आणि माझे संबंध देखील राजकारणाच्या पलीकडचे होते, अतिशय कौटुंबिक होते. ज्या पद्धतीनं विजयदादा आहे, ज्या पद्धतीनं अजिंक्य आहे, ज्या पद्धतीनं संजय दादा आहे, ज्या पद्धतीनं बंटी साहेब आहे, त्याच पद्धतीनं मला ते मार्गदर्शन करायचे, मला ते सहकार्य करायचे, माझ्यावरती प्रेम करायचे. आणि म्हणून जशी पाटील कुटुंबियांची डी.वाय. दादा जाऊन हानी झालेली आहे, नुकसान झालेलं आहे, तसं महाराष्ट्राचं देखील झालंय आणि आमचं देखील वैयक्तिक नुकसान झालेलं आहे. कारण त्यांच्या अनेक भेटी माझ्या स्मरणात आहेत. मी एक 20-25 दिवसापूर्वी देखील कोल्हापूर दौऱ्यावर असताना डी.वाय. दादांना भेटून गेलो होतो, त्यांच्याशी बोलून गेलो होतो. आणि शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी समाजकारण केलं, शिक्षणामध्ये काम केलं, असं एक फार मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणातनं, समाजकारणातनं आणि शिक्षण क्षेत्रातनं निघून गेलंय. याचं फार मोठं दुःख आम्हाला सगळ्यांना. मेरे और पद्मश्री डी.वाय. दादा के संबंध ये राजनीति से आगे जाके थे. जैसे संबंध उनके विजय दादा से है, अजिंक्य से थे, बेटा करके बंटी साहब से थे और संजय भैया से थे, वैसे ही हम सब लोगों को वो ट्रीट करते थे. इसलिए हम एक बड़ा नेता तो हो चुके हैं, लेकिन शिक्षण क्षेत्र में जिन्होंने बहुत ही बड़ा काम इस देश में और प्रदेश में किया, वो आज हमारे में नहीं रहे. कि हमारे लिए बहुत बड़ी दुख की बात है. नहीं, 15-20 दिन पहले मैं जब कोल्हापुर जिले के दौरे पे था, तब मैं खुद डी.वाय. दादा के पास आया था. उनसे मैंने आशीर्वाद लिया, उनसे मैंने डायलॉग किया, उनसे मैंने बातचीत की. और इसलिए हमको सब लोगों को दुख है कि आज वो हमारे में नहीं.